नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा माझा मित्र आहे. तर यांनी जे रनिंग या ठिकाणी काढले यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची, तर याच्या बॅचमध्ये किती मुलं सोडले होते, याच्या बॅचमध्ये किती मुलांना घेतलं, आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे त्यांचा इंटरव्ह्यू व्हिडिओमध्ये काय त्यांचा अनुभव सांगा. तर माझ्या मित्राचा या ठिकाणी ग्राउंड झाला आहे यारो नागपूरचा, आणि याने रनिंगसुद्धा या ठिकाणी काढलेली आहे. तर याचं ग्राउंड कशा प्रकारे झालं तर संपूर्ण अनुभव तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. काय काय प्रोसेस समोरची होत आहे, रनिंग काढल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, बायोमेट्रिक्स होत आहे की नाही होत आहे, काय काय त्या ठिकाणी चेंजेस करण्यात आला आहे, भरतीची प्रोसेस कशा प्रकारे आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मित्राचा ग्राउंडचा संपूर्ण अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर तुम्ही जेव्हा गेटच्या अंदर एंट्री गेली होती तर किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले होते? 9:30 वाजता. 9:30 वाजता. आणि गेटच्या अंदर एंट्रीचा टाइम किती वाजता होता? किती वाजता घेतलं होतं रात्री गेटच्या अंदर? 9 वाजतापासून तर 11:30 वाजेपर्यंत एंट्री होती. आणि एंट्रीच्या वेळेस काय काय डॉक्युमेंट लागत आहे? ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड आणि बस. नोटरी वगैरे नाही लागत. दोनच डॉक्युमेंट, आधार कार्ड आणि हॉल तिकीट एंट्रीच्या टाइमला होत आहे. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय होत आहे? जेव्हा त्यानंतर लगेचच ते हाईटची मेजरमेंट होते. हाईट सर्वात अगोदर हाईट घेते. हाईट घेते. त्या हाईटमध्ये जो बसला त्याला समोर नेतात आणि जे तिथे कटतात त्यांना साईडला बसवतात. त्यांची सगळ्यात आखऱ्या म्हणजे लास्टच्या बॅचला, सगळ्यात शेवटला बॅचला रनिंग होते. तर तुम्ही समजा त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतल्यानंतर तुमचं 1600 मीटर रनिंग किती वाजता म्हणजे चालू झालं होतं? माझं 3:30 वाजता. आणि ग्राउंड कशा प्रकारचा आहे त्या ठिकाणचा, म्हणजे मुलांनी या ठिकाणी बुटावर धावलं पाहिजे की बिना बुटात धावलं पाहिजे, तुमचा अनुभव काय या ठिकाणी? सर्व मुलांनी बुटावरच धावलं पाहिजे, कारण की मॅट जो आहे सिंथेटिक मॅट ते रफ असते आणि जे अनवाणी पायाने धावतात त्याला इंजुरी व्हायचे जास्त चान्सेस आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर ह्या माझ्या मित्रांनं जे या ठिकाणी रनिंग काढलेली आहे आणि मेडिकलसुद्धा याचा झालेला आहे. तर तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं सोडले होते? आमच्या एका बॅचला 90 मुलं सोडले होते आणि त्यामधले 23 मुलं घेतले होते. आणि टायमिंग काय चालू आहे 1600 मीटर रनिंग? संपूर्ण टाइम देत आहे. फर्स्ट ग्रुपला 5:30च्या अंदर घेत आहे आणि सेकंड ग्रुपला 5:45च्या आत घेत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे? ते क्रीडा संकुलन जे त्याचं हे आहे, स्टेडियमचे ते हे आहे समोर, तिथं बसवतात. आणि जे मुलं कटत आहेत त्यांना, जे कटत आहे त्यांना बसमध्ये जे विद्यार्थी कटत आहे त्यांना बसमध्ये बाहेर म्हणजे आणत आहे ते बसवाले. आणि जेव्हा तुम्ही रनिंग काढल्यानंतर काय काय त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे सुरुवातपासून? जशी तुम्ही रनिंग काढली तर काय होतं समोरची प्रोसेस? मग लगेचच ते फोटो काढतात आपले सर्व यांची, म्हणजे सर्व ग्रुपचा, ज्या फर्स्ट ग्रुपची पहिले त्यांची फोटो काढतात, मग आपली इकडं सेकंड ग्रुपची काढतात. मग त्यांना ते क्रीडा संकुलन याचे स्टेडियम मध्ये नेतात तिथे आणि मग बसवतात ते. आणि मग ॲडमिट कार्ड व्हेरीफाय होते आपलं, फिजिकलसाठी जे आपलं ॲडमिट कार्ड असते ते व्हेरीफाय होते. आणि त्याच्यानंतर बायोमेट्रिक होते. आपलं बायोमेट्रिक होत आहे लगेचच. बायोमेट्रिक मध्ये काय काय चेक केलं जात आहे? आपले जे थंब असतात दोन्ही, राईट अँड लेफ्ट, हे चेक होतात. आणि त्याच्यानंतर जे डोळ्याचे असतात ते चेक करतात. आणि मग लगेच ते त्यांची पर्ची देते. आणि ते झाल्यानंतर अजून समोरची प्रोसेस काय होती? त्याच्यानंतर 1-2 तास आणि बसवतात. त्याच्यानंतर मग झिगझॅग होते. 9 मीटर गड्डा होते, म्हणजे लॉंग जम्प त्याला. आणि समजा झिगझॅग गेली नाही तर दुसरा चान्स भेटत आहे? भेटते, चान्स भेटते. आपलं लॉंग जम्प आणि झिगझॅगला चान्स भेटते. हे झाल्यानंतर त्याच्यानंतर लगेच भीम होतात, पुलअप्स. पुलअप्स झाल्यावर मग ते सिटअप्स होतात. सिटअप्स पण घेता या ठिकाणी. त्याच्यानंतर मग आणि 1-2 तास बसून ठेवते. 1-2 तास हे प्रोसेस झाल्या. आणि मग त्यानंतर उंची किती घेतल्या जात आहे? 168 घेत आहे. मेजर हाईट किती घेत आहे?
मेजर म्हणजे म्हणजे त्या त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही अंदर बसले त्यावेळेस किती घेतली तुमची? 168. 168. हा. जे 168 पेक्षा खाली ते त्यांना काटल्या जाते. हा. तर 168 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागत आहे. तर ज्यांची सुद्धा 168 सेंटीमीटर उंची असणार आहे तर त्यांची उंची या ठिकाणी बसणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर या ठिकाणी उंची लागत आहे. आणि ते झाल्यानंतर आणखीन पुढची प्रोसेस काय काय होत आहे? त्याच्यानंतर हाईट झाल्यानंतर वेट होता. हाईटनुसार वेट चेक होतं. जर हाईटनुसार वेट बसलं नाही तर रिजेक्ट होतं. यामध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे. आणि छाती बी चेक होतात. मग फुगून 5चा फरक पाहिजे तशी 77. 77 आणि त्याच्यानंतर 5चा फरक. काय काय मुलं काढत आहे, हाईट मध्ये पण काढत आहे आणि हाईट मध्ये पण, चेस्ट मध्ये पण काढत आहे. आणि हाईट नुसार वजन मध्ये पण कटत आहे. तशात पण कटत आहे. जास्त नाही कटत पण कटत आहे. उंचीनुसार वजन तरी किती असलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? 168 उंची असली तर 52 ते 54च्या मध्ये वजन असलं पाहिजे. जर समजा त्याच्या खाली असलं तर तरी केळं वेळ खाऊन आपलं जे काही आहे ते आपलं बॉडी वेट मेंटेन करून चालायचं. आणि ते झाल्यानंतर मग आणखीन किती वेळपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बसून ठेवते? मग आणखी 2 तास बसून ठेवते. 2 तास. मग त्याच्यानंतर जे आपले तुम्ही जे डॉक्युमेंट आणता भरतीला, ॲफिडेव्हिट वगैरे, आधार कार्ड, ॲफिडेव्हिट, पॅन कार्ड, आपलं आणि नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. नोटरी लागत कंपल्सरी नोटरी लागत आहे. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल तर द्या, नाहीतर मग ते वेळ देतात. तर ज्यांनी सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं सर्वांची झेरॉक्स पाहिजे प्रत्येकाच्या. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी टाइम सुद्धा भेटणार आहे. आणि 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं आणि टीसी वगैरे, टीसी सुद्धा चेक केलं जातं ना? टीसी आणि आपलं टीसी जर नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर डोमेशियल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट पण लागलं, आणि सरपंचचा रहिवासी दाखला आणि 20 फोटो. जेव्हा तुम्ही या ठिकाणी रनिंग काढली, ऍक्सिडेंट म्हणा किंवा सेकंड ग्रुपमध्ये म्हणा, तर 20 फोटो लागत आहे. आणि मेडिकलला सुद्धा 20 फोटो, म्हणजे 40 फोटो या ठिकाणी लागत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही रनिंग काढली ऍक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये त्यावेळेस 20 फोटो लागणार आहे. आणि मेडिकलच्या वेळेस सुद्धा तुम्हाला 20 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. आणि हे जे डॉक्युमेंट आहे त्याचबरोबर नोटरी वगैरे झालं, आणि हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं, हे सर्व ओरिजिनल सुद्धा न्यायला लागते तिथं. ओरिजिनल प्रत्येकाच्या 2 नसलं तरी झेरॉक्स असलं तरी चालते आहे ना? आणि झेरॉक्स किती घेता? एक घेता की 2? एकच झेरॉक्स घेतात. झेरॉक्स असेल बी नसेल पण ते तिथं झेरॉक्स काढून देतात अंदर झेरॉक्स मशीन आहे झेरॉक्स मशीन. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होत आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर जे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड द्यायला उद्या येणार आहे, तर त्यांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश देणार आहे? घाबरू नका. सर्वांना मेन म्हणजे घाबरायचं नाही, सगळ्यांनी हिंमत ठेवायची. सगळ्यांना टाइम मिळत आहे आणि आपल्या तयारीने आलाय तर पुरे आपण जान तर पुरी लावून द्यायची आहे. पण असं जर तुम्हाला असं वाटत असेल, अशक्तपणा, जर थकल्यासारखं वाटत असेल, जर तुम्हाला काही तब्येत खराब असेल तर जास्त जोर लावू नका. कारण की आता 1 दिवसा पहिले एक पोरगा वारलेला आहे मैदानात, त्यामुळं जास्त जोर लावा नको. जर तुमची हेल्थ बरोबर नसेल तर. काय विद्यार्थी सांगत आहे त्यांना इंजेक्शन लावलं तर असे सांगत आहे विद्यार्थी? नाही, तसं बिसं काही नाही. त्यांची बीपी लो काय असं वगैरे काही झालं होतं, तसं वगैरे काही नाही. तर अशा ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि चांगली तयारी जे तुम्ही या ठिकाणी करा. चांगला या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग दिलं जातं. आणि जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस काही डाएट वगैरे काही घेतलं होतं काय? डाएट घ्यायची ना आपली. किती वाजता तरी? आपलं रनिंगच्या 1-2 तासा अगोदर. 1-2 तास म्हणजे समजा 11 वाजता काय? 11 फर्स्ट ट्रूप तर 12-1 वाजता घेतात. तर त्याच्या पहिले आपले डाएट वगैरे घेऊन घ्यायची. म्हणजे काही ना काही पोटात असलं पाहिजे. उपाशी तापाशी म्हणजे पोटात चक्कर रनिंग मारल्यावर अशक्तपणा पण वाटतं. जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जातात. बसून ठेवतात. तर तुमची त्या ठिकाणी ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला किती वाजता ग्राउंडच्या बाहेर सोडलं त्यांनी? रात्री 9 वाजता. तर दिवसभर या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे.
आणि नंतर मेडिकलची सुद्धा तारीख त्या ठिकाणी दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे जे आहे माझ्या मित्राचा या ठिकाणी ग्राउंड झाला आहे. तर आपला जीवलग मित्र आहे ह्या ठीक आहे. तर याचं जे आहे या ठिकाणी ग्राउंड झालं आहे, तर संपूर्ण त्यानं जे आहे त्याची माहिती ग्राउंडच्या अंदरची सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.